अजित पवारांनी भाजपवर टीका करणं चुकीचं आहे असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। एकमेकांवर टीका करायची नाही असं बैठकीत ठरलं होतं। अजितदादांची भूमिका समन्वय समितीला धरून नव्हती। अजित पवारांनी टीका टिप्पणी करणं टाळलं पाहिजे असंही बावनकुळे यांनी म्हटलंय। अजितदादा ज्या पद्धतीने भाजपावर टीका करतात आहे, आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर नेत्यावर टीका करतात आहे, आमचं हे ठरलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये किमान 3 नेत्यांनी, देवेंद्रजी असतील, एकनाथजी असतील, अजितदादा असतील, आम्ही समन्वय समितीचे सदस्य आहोत, या समितीच्या सदस्यांनी आणि जे जिल्ह्याचे नेते आहेत, पालकमंत्री आहे, मंत्री आहे, या सर्वांनी कुठल्याही मित्रपक्षाच्या कुठल्याही व्यक्तीवर टीका करायची नाही। अजितदादा बोलले ते काही मला वाटतं आमच्या चर्चेला धरून नाही, त्यांनी असं बोलायला नको होतं असं मला वाटतं। शेवटी त्यांना सल्ला देण्यापुरता मी मोठा नाही आहे, पण मला असं वाटतं की अजितदादांची भूमिका ही कालची जी होती ती काही समन्वय समितीच्या एकंदरीत भूमिकेच्या त्या ठिकाणी विरोधी होती। ठाकरे बंधूंचं राजकीय अस्तित्व संपणार असं सोमय्या यांनी म्हटलेलं आहे। सोमय्या फक्त आमचे नाही तर महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं राऊतांनी म्हटलंय। किरीट सोमय्यांच्या सर्व भूमिका महाराष्ट्राविरोधात आहे। नील सोमय्यांविरोधात उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिलाय। उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा विजय होईल असा विश्वास राऊतांनी व्यक्त केलाय। नगरपालिका निवडणुकीत जे झालं आहे ते चित्र आपल्याला दिसेल। उद्धव ठाकरे सेना, राज ठाकरे सेना दोन्ही पक्षाचं राजकीय अस्तित्व 16 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता संपणार। मुळात किरीट सोमय्या हे फक्त शिवसेनेचे किंवा आमचे शत्रू नसून ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत। ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत पूर्णपणे। ते महाराष्ट्र द्वेष्टे आहेत, मराठी द्वेष्टे आहेत। आणि अशा महाराष्ट्राच्या दुश्मनांना निवडणुकीच्या रिंगणात भाजप आणत असेल तर भारतीय जनता पक्षाचे मनसुबे स्पष्ट होत आहेत। किरीट सोमय्यांची आतापर्यंतच्या सगळ्या भूमिका या महाराष्ट्रविरोधी आहेत। त्यांनी शालेय शिक्षणामध्ये मराठीलाही विरोध केला होता, मराठी सक्तीला। लक्षात घ्या, 107 क्रमांकामध्ये निलेश कोणतो सोमय्यांचे चिरंजीव नील सोमय्या आणि दिनेश जाधव यांच्यात लढत होईल। फक्त दिनेश जाधव यांना मशाल चिन्ह मिळू शकलं नाही, त्यांचं चिन्ह दूरदर्शन संच आहे। पण लढाई काटेकी होणार, लढाई काटेकी होणार, काटेकी टक्कर होणार। ते बिनविरोध येऊ शकत नाही, त्यांना संघर्ष करावा लागेल आमच्याशी। आणि आम्हाला खात्री आहे की सगळे महाराष्ट्र हा आपलं राज्य मुंबई माझी म्हणणारे सर्व भाषिक या महाराष्ट्र द्वेष्ट्याविरुद्ध एक होतील आणि दिनेश जाधव यांचा विजय होईल। शिंदेंना सोबत घेतल्याचा भाजपाला पश्चाताप होतोय असं राऊत म्हणतात। महापालिका निवडणुकीनंतर पश्चाताप उघडपणे दिसेल। पश्चातापाचा उद्रेक झाल्यावर राजकारणात उलथापालथ होईल असं भाकीत खासदार संजय राऊत यांनी केलंय। त्यांना घेतल्यामुळे पण भाजपला पश्चाताप झाला, ते दाखवत नाहीत, आता लवकरच बोलतील। पण दिल्लीतले जे 2 नेते आहेत प्रमुख, त्यांच्या हट्टाखातर ते आजही सत्तेमध्ये आहेत, अमित शहा आणि मोदी। पण हे टेम्पररी व्यवस्था, ही तात्पुरती व्यवस्था आहे। पश्चाताप दिल्लीलाही होतोय आता, पण त्यांना काही दिवस ढकलायच्या, खास करून महापालिका ढकलायची। एकनाथ शिंदे त्यांच्यावर, त्यांच्या कुटुंबावर, त्यांच्या सहकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप आहेत, झालेले आहेत। त्यातल्या काही लोकांवर ईडीची कारवाई झालेली आहे, सुरू आहे। तरीही ते आरोप करणाऱ्यांबरोबर सत्तेत आहेत। अजित पवार यांनी मर्यादा ओलांडू नये, नवनीत राणांचा अजित पवार यांना सल्ला देण्यात आलाय। तर दुसरीकडे संजय खोडकेंनी नवनीत राणांवर टीका केली आहे। नवनीत राणांनी मर्यादेत राहून बोलावं असं त्यांनी म्हटलंय। देवेंद्र जी फडणवीस साहब के अजीत दादा का साथ लेकर ये पूरी पार्टी फॉर्म की, सरकार फॉर्म की, तो मुझे लगता है बोलने के समय किसी ने भी अपनी मर्यादाएं नहीं छोड़नी चाहिए। क्योंकि आज जो परिवार करके आपके साथ में ऐसे युती बैठे हैं, उनका विचार सबने करना चाहिए। 10 वर्षाच्या कार्यकाळात ज्यावेळेस भाजपची महानगरपालिकेवर पिंपरी चिंचवडच्या सत्ता असताना ती पूर्ण नेस्तनाबूत झाली,
हा उद्देश त्यांचा बीजेपीवर म्हणजे त्या तिथल्या लोकल लोकांनी जे काही तिथं काम केलं त्यावर त्यांचा रोख होता. परंतु त्याच्यातून भाजप म्हटल्यामुळं पूर्ण राज्यात त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष असो किंवा अजून जे काही भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यांनी त्याच्यावर आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहे. परंतु ज्यांची लायकी नाही अशा त्या माजी खासदार नवनीत राणा अजितदादावर आरोप करून आल्या. अजितदादामुळं त्यांना खऱ्या अर्थानं लोकसभा पाहायला मिळाली. अजितदादा नसते तर त्यांना लोकसभा सुद्धा पाहायला मिळाली नसती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.